पिछले 10 वर्षों में एनडीए सरकार के कार्यकाल में अनेक विकास कार्य हुए। किसानों को धान का बोनस, किसान सम्मान निधि, आम नागरिकों को आयुष्मान भारत तथा महात्मा ज्योतिबा फुले स्वास्थ्य योजनाओं का लाभ दिया। देश में वंदे भारत रेल चलाई जा रही है। प्रत्येक क्षेत्र में विकास किया जा रहा है, परंतु विपक्ष के संविधान मिटाने के अपप्रचार से चुनाव में एनडीए को नुकसान हुआ। एससी व एसटी वर्ग के लोगों में भ्रम फैलाया गया। इससे एनडीए को लोकसभा चुनाव में नुकसान हुआ। यह जानकारी शनिवार 15 जून को विश्राम भवन में आयोजित पत्र परिषद में राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल ने दी। पटेल शनिवार को भंडारा व गोंदिया जिले के दौरे पर आए थे। सांसद प्रफुल्ल पटेल ने कहा कि वे दशकों से भंडारा व गोंदिया जिले के विकास के लिए कार्य कर रहे हैं और आगे भी करेंगे। इस विकास को गति देने के लिए वे एनडीए में शामिल हुए हैं। उन्होंने कहा कि देश का संविधान कोई बदल नहीं सकता, यह बात किसी के दिमाग में भी नहीं है। देश की जनता को पता है कि मजबूत सरकार ही देश का विकास करेगी, इसलिए देश की जनता ने नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाया। उन्होंने कहा कि अगले 5 वर्षों में देश में विकास के कई काम होंगे। पत्र परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस के धनंजय दलाल तथा अभिषेक कारेमोरे उपस्थित थे। हा प्रसंग आहे आणि साधारणतः आपण बघितलं आहे की देशामध्ये आणि विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थोडाफार 2014 आणि 19 पेक्षा निवडणुकीचा जो निकाल आहे तेवढा समाधानकारक राहिलेला नाही। आणि एका बाजूला विचार जर केला देशामध्ये खूप सारा 10 वर्षामध्ये विकास कार्य झालं, महाराष्ट्रामध्येही झाला, विदर्भामध्ये आणि भंडारा गोंदियामध्येही झाला आणि विविध योजना भारत सरकारची आणि महाराष्ट्र सरकारची समाजामध्ये प्रत्येक वर्गाला त्यांचा भला करण्यासाठी, विकास करण्यासाठी अंमलात आणले गेले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची योजना असो, महाराष्ट्रामध्ये धानाला बोनस देणं, दुसऱ्या बाजूला किसान सम्मान निधी दिल्लीची आणि महाराष्ट्र सरकारची मिळून शेतकऱ्यांना मिळणं, आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये लाखो घरं ते लाभार्थ्यांना मिळालेले आहे। त्याचबरोबर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्याची जी योजना आहे त्याचाही लाखो लोकांची नोंदणी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि सर्वांगीण एका प्रकारे अख्खा देशामध्ये विविध विकासाची कामं, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन रस्ते, कुठे सिंचन योजना म्हणा की पॉवर प्रोजेक्ट्स म्हणा की बाकीच्या सगळ्या बाबतीत, रेल्वेमध्ये अनेक चांगले वंदे भारत ट्रेन म्हणा की बाकीच्या अनेक विकासाची कामं झाली आहे। पण या मागच्या निवडणुकीमध्ये जे पाहायला मिळालं प्रचंड एक प्रकारे अपप्रचार आणि सरकारच्या विरोधात नुसतं आरोपच करत राहायचे आणि अपप्रचार करायचा, हाही एक मोठा कारण बनलेला आहे।